हॅलो नमस्ते सर्वांना। आज आपण खूप अशी आरोग्यदायी असणारी रानभाजीची रेसिपी पाहणार आहोत। याचे सांगेल एवढे फायदे कमीच आहेत। तर सगळ्यात अगोदर ही भाजी मी निवडून घेतली आणि बघा अशा पद्धतीने निवडताना पूर्वीच्या जुन्या काळातील बायका म्हणायच्या पहा की भाजी चिरून घेतली की थोडासा कडवटपणा येतो, त्यामुळे शक्यतो भाजी अशी निवडूनच घ्यायची। याचे जे काही गुणधर्म आहेत ते पुढे मी सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। तर बऱ्याच जणांना ही रानभाजी माहिती नाही आहे, त्यामुळे थोडीशी दाखवण्यासाठी ठेवली आहे मी। तर अशा पद्धतीने याची पानं असतात। तर ही आहे पातरीची भाजी। तर आता ही भाजी कोवळी आहे आणि निबर जर भाजी असेल तर याची नुसती पानं घ्या। या भाजीचे ना खूप असे औषधी गुणधर्म आहेत। जर एखाद्याला जुना त्वचा रोग असेल तर तो सुद्धा या भाजीमुळे नाहीसा होतो। पित्त, त्यानंतर पोटाचे विकार वगैरे असतील ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतात। तर सगळी भाजी अशी मी निवडून घेतली आणि आमच्या घरी सगळ्यांना ही भाजी आवडते, खायला खरंच खूप भारी लागते, त्यामुळे मी जास्तीच भाजी घेतली। तर भाजी धुवून घ्यायची आणि धुवून घेण्या अगोदर पाहिजे मी खडं मीठ टाकलं यावरती। तर असं का केलं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजकाल ना पिकांवरती भरपूर अशा फवारण्या असतात आणि त्यामुळे मग मी अशा प्रत्येक भाज्या मीठ घालूनच धुवून घेते, म्हणजे स्वच्छ धुतल्या पण जातात। तर भरपूर असं पाणी घालून ही भाजी लगेचच धुणार नाही आहे, थोडा वेळ 1-2-3 मिनटाकरता अशीच पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे, म्हणजे याला काही माती वगैरे लागलेली असेल तर ती पटकन निघून जाईल। तोपर्यंत काय करायचं आहे, इथे मी मिरच्या घेतल्यात आणि भरपूर असा लसूण सोलून घेतला आहे। मिरची वाटून ठेवली आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। तोपर्यंत भाजी पण चांगली बघा याची भिजली चांगली, तर गच्च अशी पिळून घ्यायची। आता बघा मीठ घातल्यामुळे याचं पाणी बघा किती गढूळ पाणी निघाले। तर अशा पद्धतीने मी 2-3 वेळा तरी ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। सगळी भाजी धुवून नितळत ठेवली आणि आता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये घालायचं आहे तेल। आता तेल भाजीला किती वापरायचं हे तुम्ही ठरवा, कारण की प्रत्येकाच्या आवडीनुसार एखाद्याला कमी किंवा जास्त तेल आवडतं। तेल तापलं की त्यामध्ये जिरे घातले, ठेचून घेतलेला लसूण, लसूण थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग ह्या ज्या मिरच्या बारीक केल्या होत्या हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा। आता तुम्हाला जर मिरचीचा ठेचा वापरायचा नसेल तर बारीक मिरची कट करून घाला अशी। व्यवस्थित चांगलं परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि हळद घातल्यानंतर लगेचच यामध्ये धुवून नितळत ठेवलेली भाजी घालायची। भाजी जास्त असल्यामुळे कढईमध्ये काय बसत नाही आहे। अगोदर थोडीशी भाजी घातली आणि एखादा मिनिटभर अशी उलटपालट केल्यानंतर भाजी बघा जराशी कमी झाल्यासारखी झाली आणि आता उरलेली भाजी यामध्ये घालते। शक्यतो लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये भाजी बनवा, मस्त टेस्ट लागते एकदम। बरेच जण काय करतात की अगोदर पातरीची भाजी शिजवून घेतात आणि त्यानंतर मग शिजल्यानंतर शिजलेलं पाणी टाकून द्यायचं, भाजी गच्च पिळून घ्यायची, असं करतात। पण खरं सांगू का, भाजी शिजवून घेतल्यानंतर त्यातलं खूप असं जीवनसत्व कमी होतं आणि जेव्हा तुम्ही त्यातलं ते पाणी फेकून देता मग उरतो काय, तो फक्त चोथा। त्यामुळे शक्यतो भाज्या शिजवून त्यातलं पाणी फेकून देऊ नका, अशा पद्धतीने भाजी तुम्ही बनवा। आजची पद्धत माझी जरा तुम्हाला वेगळी वाटेल पण खरंच खूप आवडेल तुम्हाला। तर चांगली भाजी परतून घेतली आणि त्यानंतर पहा इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचे असे जाडसर कूट केलेलं आहे आणि ते कूट यामध्ये घालायचं। बारीक कूट न वापरता जाडसर वापरायचं, मस्त चव लागते। एखादा मिनिटभरच यावरती झाकण ठेवायचे, जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भरपूर असं पाणी सुटतं याला।
आणि आत्तासुद्धा बघा पाणी सुटल्यासारखं दिसतंय थोडंसं. गॅस जरासा फास्ट करून 1-2 मिनिट व्यवस्थित चांगली भाजी परतून घेतली आणि पुन्हा यावरती झाकण ठेवलेलं आहे. तर बऱ्यापैकी पाणी आटले आणि इथं तुमच्या लक्षात आलं असेल अजून यामध्ये मी मीठ घातलेलं नाही, कारण अगोदर जर मीठ घातलं तर खूप पाणी सुटतं भाजीला आणि मग ती अशी बेचव लागते, चवदार लागत नाही. आता ह्यातलं सगळं पाणी आटल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे. तुम्ही पात्रीची भाजी कशा पद्धतीने बनवता कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्यवस्थित चांगलं हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे. आता यावरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भाजीला अजून पाणी सुटेल आणि एकदम सुटसुटीत भाजी होईपर्यंत चांगली परतून घ्यायची. आता स्त्रियांचे जे काही मासिक समस्या असतात त्यासुद्धा या भाजीने दूर होतात. त्यामुळे कमीत कमी तुम्ही आठवड्यातून 1-2दा तरी ही भाजी अशी बनवून खावा. ज्यांना कोणाला त्रास असेल तो खूप कमी होईल. माझ्या चॅनलवरती बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागते अशी भाजी नक्की एकदा करून बघा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा आणि वेगळ्या नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.